ಗ್ರಾಮ ದೇವತೆ ಶ್ರೀ ಮಂಗಾಯಿ ದೇವಿಯ ಯಾತ್ರೆಯು ಜುಲೈ 30ರಂದು ನಡೆಯಲಿದೆ. ಯಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಶುಕ್ರವಾರ ದೇವಿಗೆ ಪೂಜೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಸಂಜೆ 7:30ಕ್ಕೆ ಅರ್ಚಕರು, ಪಂಚಲ ಮಂಡಲಗಳು, ದೇವಿಯ ಹಕ್ಕದಾರರು ಮತ್ತು ರೈತರ ಪರವಾಗಿ ಗರ್ಹನಿ ಹಾಕಲಾಯಿತು. ಸಮೃದ್ಧಿ ಮಳೆಯಾಗಲಿ, ಉತ್ತಮ ಫಸಲು ಬರಲಿ, ರೋಗ ನಾಶವಾಗಲಿ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ದೇವಿಗೆ ಈ ಬೇಡಿಕೆಯ ಗರ್ಹನಿಯನ್ನ ಸೇರಿಸಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಧರಿಸುತ್ತಾರೆ. ಗರ್ಹನಿ ಯಾತ್ರಾ ದಿನದಂದು ಇಳಿಯುವ ಮೂಲಕ ಯಾತ್ರೆಯನ್ನ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಈ ವರ್ಷವೂ ಗ್ರಾಮ ದೇವತೆಯ ಯಾತ್ರೆ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕವಾಗಿ ನಡೆಯಲಿದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಈ ಭಾಗದ ಕನ್ಯರು ಸಂಜೆ ಮಂಗಾಯಿ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪೂಜೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ ಎಂದು ಯಾತ್ರಾ ಸಮಿತಿಯಲ್ಲಿದ್ದ ಪ್ರಮುಖರು ತಿಳಿಸಿದರು. आज या ठिकाणी श्री मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त देवीला पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा करून गाराणे घालण्यात आलेले आहेत. तरी या सर्व आमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून, सर्व या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व भक्तांना विनंती आहे की आता पुढील 1 महिना या ठिकाणी वार पाळण्यात येतील. श्री मंगाई देवीच्या या संपूर्ण भागामध्ये, वडगावमध्ये वार पाळण्यात येतील व जी शेकडो वर्षापासून जी परंपरा सुरू आहे त्या परंपरेनुसार पुढील 30 जुलै रोजी, मंगळवार 30 जुलै रोजी यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं पार पडेल. तरी सर्व भक्तांनी पुढील 1 महिना या भागात राहणाऱ्या श्री मंगाई देवीच्या या संपूर्ण परिसरात राहणाऱ्या सर्व आमच्या भक्तांना विनंती आहे की जे वार पाळण्यात येतात त्याचं काटेकोरपणे पालन करावं व संपूर्ण वडगाव परिसरामध्ये ही जी यात्रा आहे ती शेतकऱ्यांची, कामगारांची, कष्टकऱ्यांची यात्रा म्हणून ओळखली जाते. पावसाची यात्रा म्हणून ओळखली जाते. कारण की शेकडो वर्षापूर्वी रोगराई आली होती, काही पीक पाणी नव्हतं, दुष्काळग्रस्त परिस्थिती होती. त्यावेळेला शेतकरी बंधूंनी व कष्टकऱ्यांनी या देवीला गाराणे घातले. त्यानंतर सर्व रोगराई गेली, सर्व शेतकऱ्यांची पिकं चांगली आली. म्हणून या मंगाई देवीला, जी श्री मंगाई देवी सर्वांच्या ज्या मागण्या असतील ती पूर्ण करत असते, त्या मंगाई देवीची यात्रा करत असतात. ही परंपरा सध्याही सुरू आहे. अशीच परंपरेनुसार ही यात्रा नेहमी चालू राहील व पुढचे 1 महिना जो वार पाळला जातील त्यासाठी सर्व भक्तांनी त्या जे वार पाळले जातात त्याचं काटेकोरपणे पालन करावं. व श्री मंगाई देवीचे जे मंगळवार, शुक्रवारी आमचे जेव्हा वार असतात तेव्हा आम्ही कुमारिकांना जे पाणी वाहण्यासाठी येतात त्यांना शैक्षणिक साहित्याचं जे वाटप करतो. याचासुद्धा सर्व आमची जी विद्यार्थी आहेत या भागातील ज्या कुमारिका आहेत त्यांचीसुद्धा जी विधिवत ती ढोल असेल व आमची मिरवणूक असेल ती चालूच राहील. काही भक्तांमध्ये काही जर गैरसमज असेल की यात्रा यावर्षीची होणार की नाही, तर दरवर्षी होते. त्याच उत्साहात ही यात्रा होईल असं मी या ठिकाणी श्री मंगाई देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं सांगतो. एक मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली मंगाई देवीची यात्रा 30 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने आज मंगाई देवीला गाराणे घालण्यात आलेले आहेत आणि आजपासून या एरियामध्ये, जे मंगाई देवीच्या एरियामध्ये कोणी मांसाहारदिन करणार नाहीत. त्याशिवाय वार असतात त्या दिवशी शेतकरी बंधू आपली कामं बंद ठेवून देवीच्या सेवेमध्ये मग्न असतात आणि त्या दिवशी कुमारिकांच्या हस्ते त्या इकडच्या मंगाई देवीला आणि आसपासच्या मुख्य प्रमुख देवतांना जलाभिषेक करण्यात येतो. आणि अशी ही पूर्वपार पद्धतीने चालू आली आहे. तीच परत जत्रा आमची पुढे चालू ठेवत नागरिकांचा सपोर्ट आहे. त्यामुळे काय कोणी त्याच्याबद्दल काही संदेह बाळगू नये. पण ज्या काही असतील सूचना, त्याही सूचना एका वेळेस मान्य करण्यात येतील. जिल्हाधिकाऱ्यांनी आता बळी याच्याबद्दल एक ऑर्डर, पशुबळीची ऑर्डर काढली की कुठल्याही मंदिराच्या समोर पशुबळी द्यायचं नाही म्हणून. मग त्याच्यावर तुमचा काय निर्णय? ಮಂಗಾಯಿ ದೇವಿ ಯಾತ್ರೆಗೆ 100 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವಿದೆ. ಮೊದಲು ಈ ಯಾತ್ರೆಯು ರೈತರ ಜಾತ್ರೆ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿತ್ತು. ಸಮೃದ್ಧ ಮಳೆ ಮತ್ತು ಉತ್ತಮ ಬೆಳೆಗಾಗಿ ರೈತರು ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಇಡ್ತಾ ಇದ್ರು. ಕಾಲಾನಂತರದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಯಾಣವು ಹಳ್ಳಿಗರದ್ದಾಯಿತು. ವರದಿನದಂದು ಇಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಲಾಗಿರುತ್ತೆ. ದೇವಿ ಸರಹದ್ದಿನಲ್ಲಿ ನಾಗರಿಕರು ವ್ಯಾಪಾರ ವಹಿವಾಟವನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.